3000 करोड़ का बिजनेस करने वाले महाराष्ट्र की अग्रणी कंपनी देवगिरी नागरिक कोऑपरेटिव बैंक ने आर्थिक वर्ष 2023-24 के दौरान 49 करोड़ का मुनाफा कमाया है। इस तरह बैंक ने बिजनेस ग्रोथ में भी उल्लेखनीय प्रदर्शन किया है। इस बारे में जानकारी देने के लिए देवगिरी बैंक ने प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया। इस प्रेस कॉन्फ्रेंस में बैंक के अध्यक्ष किशोर सितोदे ने बताया कि देवगिरी बैंक ये भारतीय रिजर्व बैंक के फाइनेंशियली साउंड एंड वेल मैनेज बैंक के सर्वोच्च श्रेणी में आती है। ये श्रेणी कुछ गिनी चुनी बैंकों का ही समावेश करती है। ये हमारे लिए बड़े अभिमान की बात है। इस बैंक के उपाध्यक्ष उमेश दाशरथी, संचालक जयश्री किवलेकर, डॉक्टर क्षमा खोब्रागडे, अमिता लेकुरवाले, बैंक के मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण नांदेडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्ता शिंदे, रुपेंद्र कोयलकर आदि की प्रमुख उपस्थिति थी। शितोळे, अध्यक्ष देवगिरी नागरिक सहकारी बँक। मला खूप आनंद होतोय की देवगिरी बँकेचा मागील आर्थिक वर्ष 2023-24 अतिशय चांगलं राहिलेलं आहे। नेहमीप्रमाणेच म्हणजे दरवर्षी आम्ही आमचाच मागचा विक्रम मोडीत आमच्या उद्योग व्यवसायाची उलाढाल, नफा या सगळ्या गोष्टींवर विक्रमी आकडेवर काम करत आलेलो आहे आणि आमचं संचालक मंडळ, कर्मचारी आणि या सगळ्यांच्या प्रयत्नाने ही मराठवाड्यातली अग्रेसर असलेली बँक अशी न राहता आता महाराष्ट्रातली अतिशय सुदृढ, सशक्त आणि पारदर्शक व्यवहार करणारी बँक म्हणून नावारूपाला येते। मला आनंद होतो की 2215 कोटींचा व्यवसाय मागच्या वर्षात आम्ही केलेला आहे, त्याच्यात वाढ झालेली आहे आणि हा व्यवसाय वाढ करत असं म्हणजे 890 कोटींपेक्षा जास्त ही कर्ज वाटप केलेली आहेत आणि याच्यातलं एनपीएचं प्रमाण जे आहे ते 0% आहे। ही बँकेच्या दृष्टीने फार अतिशय चांगली गोष्ट आहे। त्याचप्रमाणे मागच्या वर्षीचा नफा जो आहे तो 49.89 कोटी हा अतिशय विक्रमी बँकेच्या इतिहासातला मोठा आकडा आहे आणि मागची सलग 5 वर्ष जर आपण पाहिलं तर सुरुवातीला 15 कोटी, मग 27 कोटी, 34 कोटी, मागच्या वर्षी 38 कोटी आणि यावर्षी 49.89 कोटी असे चढता आलेख घेऊन हा मोठा नफा बँक कमवते। सभासदांचा विश्वास संपादन करते, ठेवीदारांचा विश्वास, ठेवीदारांना 7.5% आणि ज्येष्ठ नागरिकांना 8% ठेवींवर आम्ही व्याजदर हा देतोय। कर्ज वाटपांमध्ये अतिशय 10.15% पासून ते 13% अतिशय चांगले वाजवी व्याजदर लावून आपण देतोय। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये आम्ही 990च्या पेक्षा जास्त युवकांना, शेतकऱ्यांच्या मुलांना व्यवसाय उद्योगांसाठी कर्ज दिलेले आहेत आणि त्या युवकांनी पहिल्यांदा ते सगळे व्यवसाय करतायत, त्यांना आम्ही उद्योगांचं ट्रेनिंग पण दिलेलं आहे आणि त्यातलं एनपीएचं प्रमाण अतिशय नगण्य किंवा 0 म्हणता येईल इतकं चांगलं आहे। आम्हाला आनंद होतो की ही नवीन मुलं 15 जणांना, 25 जणांना रोजगार निर्माण करू देत आहेत। तर असं आर्थिक क्षेत्रामध्ये सामान्य माणसाची गरज पूर्ण करणारी अशी ही देवगिरी बँक आहे। त्याचसोबत सामाजिक प्रकल्पांमध्येही बँक अतिशय अग्रेसर असते। आपण विद्यापीठात जर पाहिलं तर जलसंवर्धनामध्ये फेरो सिमेंट टेक्नॉलॉजी या नवीन टेक्नॉलॉजीचे 2 बंधारे पाणी भरून आजही त्याच्यामध्ये आहे असे बंधारे केलेत। बारवांचं पुनर्जीवन केलंय। पक्ष्यांसाठी आपण मातीच्या भांडी आपण आपल्या सभासदांनी ग्राहकांना दरवर्षी 4 ते 5 हजार भांडी या उन्हाळ्यामध्ये वाटत असतो। आताही तो उपक्रम आम्ही लवकरच सुरू करू। अशा प्रकाराने सगळ्या समाजाला सेवा देणारी, सामाजिक बांधिलकीने सहकार क्षेत्रामध्ये एक उत्तुंग म्हणता येईल अशी संस्था, आदर्श संस्था आपली देवगिरी बँक आहे। हा आपल्या सगळ्यांना सांगताना मला आनंद होतो। मी सर्वांना विनंती करेन की देवगिरी बँकेशी आपणही जोडले जा, देवगिरी बँकेच्या सर्व सेवांचा लाभ घ्या आणि आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करा। धन्यवाद। और इसी के साथ ये समाचार यहीं पर समाप्त होते हैं। कल फिर मिलते हैं, तब तक के लिए देखते रहिए औरंगाबाद UCN टीवी नेटवर्क।